नमस्कार. हा व्हिडिओ जो आहे तो पॅरेंट्स मीटिंगच्या संदर्भातला आहे. ऑफलाईनला आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येत आहे जागेमुळं. त्याचबरोबर ऑनलाईनलाही विलंब होत आहे, उशीर होत आहे मीटिंग घेण्यासाठी. त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवत आहे. यामध्ये काही गोष्टी मेन्शन करायच्या आहेत मीटिंगच्या संदर्भातल्या, की पॅरेंट्स मीटिंगमध्ये मी काय काय घेणार होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वर्षीचा जो रिझल्ट आहे तर तुम्ही सगळ्यांनी ग्रुपवरती बघितलेला असेल. तसाच रिझल्ट आपल्याला आत्तासुद्धा लावायचा आहे. त्यासाठी हे 4 पिलर खूप महत्त्वाचे असतात. ते 4 पिलर कोणकोणते? तर सगळ्यात महत्त्वाचा पिलर जो आहे तो विद्यार्थी, की विद्यार्थी जर त्या प्रमाणात वर्कआउट किंवा सपोर्ट किंवा रिस्पॉन्स देत असेल तर दुसरा जो पिलर आहे त्याला त्या विद्यार्थ्याला तिथपर्यंत नेण्यासाठी मदत होते. आता दुसरा पिलर कोणता आहे तर टीचर्स. हा टीचर्स कधी ॲक्टिव्ह असणार आहे जर विद्यार्थ्यांकडनं रिस्पॉन्स मिळेल त्यावेळेस. आता विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स हा कशा प्रमाणात मिळत आहे त्यानुसार टीचर्स त्या विद्यार्थ्यांकडून काम करून घेतात. तिसरा पिलर म्हणजे पॅरेंट्स, की ज्या वेळेस 8 ते 5 असेल, 9 ते 5 असेल, या दोन कोणत्याही टायमिंगमध्ये विद्यार्थी ज्यावेळेस इकडं असतो त्यावेळेस त्यांच्यावरती तशा प्रमाणात वर्कआउट करून घेतलं जातं. ज्यावेळेस विद्यार्थी हा घरी जातो, घरी गेल्यानंतर तो काय वर्कआउट करतो, 11, 11:30, 12 वाजेपर्यंत पहाटे उठतो का, काय व्होकॅब्युलरी करतो का, जीकेच्या नोट्स वाचतो का, हे बघणं काम आहे. मी पहिल्यापासून सांगतो की पालकांनी विद्यार्थ्यांना कुठलीच गोष्ट शिकवायची नाही. जे काय असेल ते पालकांनी विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की तुम्ही टीचर्सला विचारायचं आहे, आणि ते विचारलं का नाही हे सुद्धा घरी गेल्यानंतर विचारायचं आहे. परीक्षेसाठी 4च महिने राहिलेले आहेत. मी असं कन्सिडर करतो की जानेवारीमध्येच परीक्षा होणार आहे. सगळेच आम्ही कन्सिडर करत आहोत की जानेवारीमध्येच परीक्षा होणार आहे, त्यानुसारच वर्कआउट करायचे. आता या वर्षी बॅच लेट झाली, जरी काही विद्यार्थी डिसेंबरपासून असेल, जानेवारीपासून असेल, पण ते होते 3 तासासाठी. तिथं आपल्याला सेपरेट बॅच करता येत नव्हती. जसे विद्यार्थी येत होते तशा प्रमाणात आपण त्यामध्ये त्यांना ॲडमिशन देत होतो. जसे विद्यार्थी येतील त्याप्रमाणे आपण रिवाइज करत होतो. हे कन्सिडर का करत होतो की आपल्याला एप्रिलपासून आपल्याला बॅच आपण त्या प्रमाणात वर्कआउट करून घेऊ शकतो. त्याच्यामुळं जरी डिसेंबरपासून, जानेवारीपासून जरी विद्यार्थी आलेले असतील तर मग त्यावेळेस तेवढा वेळ मिळत नव्हता. 1 तास मॅथ्स, 1 तास इंग्लिश, 1 तास IT, एवढाच वेळ मिळत होता. 1 तासामध्ये विद्यार्थी सेटल होणं, या गोष्टी करणं, पुढचा टीचर बाहेर जाणं, परत दुसरा टीचर आतमध्ये येणं, ह्यात वेळ जातो. 100% वेळ जातो. त्यामध्ये विद्यार्थ्यांना वॉशरूमला जायचं असेल 3 तासामध्ये सुद्धा त्या गोष्टी होतात. कोणी विद्यार्थी ॲब्सेंट राहिलेला आहे मग त्याच्यासाठी परत शिकवणं, ह्या गोष्टी त्या तेवढ्या ह्याच्यात झालेल्या आहेत. ज्यावेळेस आपण फुल डे चालू करतो त्यावेळेस चांगल्या प्रमाणात तिथं लक्ष देतात. त्याच्यासाठीच आपण 5 ते 8ची बॅचेस बंद करून टाकली, कारण का तिथं प्रॉपरली वर्कआउटच होत नाही. कारण का तिथं होमवर्क नाही केला, पनिशमेंट करू नका, आज एक्झाम आलेला आहे त्यामुळं करू नका, ह्या गोष्टी होत होत्या. म्हणून आपण ती बॅचेस बंद केली. त्यामध्ये माझा लॉस खूप आहे. 5 ते 8 मध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर विद्यार्थी होते. गेल्या वर्षी सुद्धा 18 ते 19 विद्यार्थी होते, 20 विद्यार्थी 100% होते. ह्या वर्षी सुद्धा विद्यार्थी होते, पण मी ते बंद केलं का, तर पूर्ण फोकस फुल डे वरती असावा. तिथं फुल डे ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस परत पहिल्यापासून आपण सगळ्या गोष्टी घेतल्या. का? कारण का मुलांना त्या गोष्टी 3 तासामध्ये समजल्याच नव्हत्या, किंबहुना त्यांनी तेवढं वर्कआउटच केलं नव्हतं, कारण का ते स्कूल चालू होतं. स्कूल करत करत ते विद्यार्थी ते करत होते, त्यामुळे लक्ष तेवढं देत नव्हते त्यावेळेस. त्यामुळे ज्यावेळेस आपण चालू केलं हे परत पहिल्यापासून आपण जे विद्यार्थी नवीन आले होते त्यातही आपण 2 भाग केले, कारण का मॅथमॅटिक्ससाठी आपण 2 बॅचेस केलेल्या आहेत. इंग्लिश असेल, जीके असेल किंवा IT असेल, हे सब्जेक्ट ॲज कम्पेअर टू मॅथमॅटिक्स पेक्षा हे काय आहेत तर कमी वेटेज आहे, त्यांना सिलेबस कमी आहे आणि हार्डनेस कमी आहे. त्याच्यामुळं आपण त्या गोष्टी तिथं केलेल्या आहेत. आता राहिला प्रश्न मॅथमॅटिक्सचा. त्यासाठी 2 बॅचेस केल्या. दुसऱ्या बॅचमध्ये बी बॅचमध्ये आपण असे विद्यार्थी घेतले की जे नवीन आलेले आहेत, नवीन ऍडमिशन घेतलेले आहेत, ॲव्हरेज असतील, बिलो ॲव्हरेज असतील, काही विद्यार्थ्यांना यावर्षी चान्स नाही, असे विद्यार्थी तिथं आहेत. इकडच्या बॅचमध्ये ए बॅचमध्ये कोणते विद्यार्थी रिपीटर आहेत, 2-3 रिपीटर मुलं आहेत, आणि बाकीचे जे मुलं आहेत त्यांना चांगले मार्क्स पडतात, त्यामुळे त्या बॅचमध्ये आहेत. सो अशा 2 बॅचेस आपण मॅथमॅटिक्ससाठी केलेल्या आहेत. सो सिलेबस संपवणंच काम आमचं आहे.
आणि त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेणंच हे काम आमचं आहे. आणि ते जर नाही केलं तर रिझल्ट त्या प्रमाणात लागणार आणि रिझल्ट नाही लागला तर ऍडमिशन होणार नाहीत. ही डिपेंडन्सी आहे. तर पालकांनी ते समजून घेणं गरजेचं आहे. आता बरेच पालकांनी RMS साठी सुद्धा क्लास लावलेले आहेत, पण RMS साठी क्लास लावण्यासाठी कंटिन्युटी सगळ्यांचीच म्हणतो, ज्यांचे कोणाला RMS साठी आहेत तर ते एक अत्यंत महत्वाचं आहे. RMS ची एक्झाम त्यातलं GK हे ॲज कम्पेअर टू सैनिक स्कूल हे हार्ड आहे. गेल्या वर्षी आपण त्यानुसारच चांगली तयारी करून घेतली GKची, त्याच्यामुळे आपल्याकडं 48, 50, 40 असे मार्क्स आहेत आउट ऑफ 50 GK आतापर्यंत इतिहासामध्ये कुणालाच कधीच पडलेले नाहीत. तेवढं आपण प्रॅक्टिस करून घेतली. येस, काही डिसेंबरमध्ये सुद्धा काही नोट्स तुमच्याकडे येऊ शकतात. त्यावेळेस तुम्ही असं म्हणू नका सर आता तुम्ही नोट्स दिले का. आपण हे काय करतो, एखादी एक्झाम झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची परीक्षा आली होती, फॉर एक्झाम्पल डिसेंबरमध्ये एखादी परीक्षा झाली, RMS ची परीक्षा झाली डिसेंबरमध्ये, त्यामध्ये कुठल्या प्रकारचे क्वेश्चन आलेले आहेत त्यानुसार आपण परत एकदा क्वेश्चनरीज काढतो आणि मुलांना विद्यार्थ्यांना वाचायला देतो. हे चालूच असतं, हे करावंच लागतं. पण हे करत असताना पालकांना ते म्हणू नये की सर आत्ता देतात का, या गोष्टी देतात का. वोकॅब्युलरी जे काय आहेत त्या सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत, ज्या अगोदरच्या दिलेल्या आहेत त्या सुद्धा मुलांनी तोंडपाठ असणं गरजेचं आहे. मग इंग्लिशमध्ये मार्क्स तेवढेच पडायला पाहिजे, त्याच्यावरती पण मी येणार आहे की जो काही सिलेबस आहे तो सिलेबस किंवा जी परीक्षा होते ते तेवढ्याच सिलेबसवरती होते. मग तेवढ्या सिलेबसवरती जर परीक्षा होत असेल तर मात्र मार्क्स सुद्धा तेवढेच पडले पाहिजेत. म्हणजे काय, 150 मार्कचा पेपर आहे, त्यामध्ये 10 टॉपिक दिलेले, 10 टॉपिकच दिलेत फक्त. मग तुम्हाला 10 टॉपिक दिलेत ना, मग तेवढे मार्क्स तुम्हाला आउट ऑफ का पडत नाही 10 टॉपिक वरती. लक्षात घ्या, 10 टॉपिकच्या वरती जर तुम्हाला 150 आउट ऑफ 150 पडत असतील म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ते 10 टॉपिकचा चांगला सराव झालेला आहे, हे लक्षात घ्या. 15 टॉपिक दिले असतील तर 15 टॉपिक मधले जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडत असतील, मग ते ITचा असून द्या, लँग्वेजचा असून द्या, GKचा असून द्या, मॅथचा असून द्या, जेवढे टॉपिक दिलेले त्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स पडत असतील, याचा अर्थ आहे तुमची त्याची तयारी चांगली झालेली आहे. मग तिथून पुढे पुढचे टॉपिक या प्रमाणात आपण ते सगळ्यांचे टॉपिकचे काय करणार आहे, गोळाबेरीज करणारे, नंतर फायनल पेपर देणार. मग त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगलेच मार्क्स पडणार का, कारण का तुमच्या अगोदर त्याची प्रॅक्टिस झालेली आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानुसारच किती झालंय, किती राहिलं का, कधी होणार आहे, याच्यापेक्षा जे झालेलं आहे तुम्ही पालकांनी विद्यार्थ्यांना सांगा की विद्यार्थी म्हणतील हे झालेलं नाहीये, ते झालेलं नाहीये, ह्या गोष्टी राहिल्या, नको त्या तर होणारच आहेत, पण जे झाले त्यात काय नाही मार्क्स पडले हे विचारायचं आहे. हिथं तर विचारतोच आहे, पण घरी गेल्यानंतर तेवढाच हार्डनेस पाहिजे. आता सॉफ्ट कॉर्नर देऊन उपयोग नाही, कुठल्याच विद्यार्थ्याला सॉफ्ट कॉर्नर देऊन उपयोग नाही. कारण का राहिलेत फक्त 4-4.5 महिने, 4.5 सुद्धा नाही, 4च महिने राहिलेत. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये परीक्षा होईल ह्याच उद्देशाने आपण करतोय. मग ती पुढे गेली तर आपल्याला बोनस पॉईंट आहे, किंवा पुढे गेलेली आहे मग अजून वेळ मिळालेला, हा आपल्यासाठी बोनस आहे. पण जानेवारीमध्येच परीक्षा होणार आहे, याच उद्देशाने आपण सगळ्या गोष्टी वर्कआउट करणार आणि करायच्या आहेत. आपण इथेही करणार आहोत, करायचे आहेत. शेवटचे 2 महिने फक्त आणि फक्त पेपर डाऊट क्लिअरन्स एवढंच चालतं. दररोज पेपर असतो संडे सोडून, म्हणजे जवळजवळ 60 ते 70 पेपर आणि इन बिटवीन जे झालेत म्हणजे 101 पेपर. आपण जर ऑक्टोबर पासून जरी सुरुवात केली तरी पण आपले 91 पेपर होतात आणि घरी एक पेपर सोडवायला देतो. असे मिळून जर तुम्ही पेपर जर सॉल्व्ह केले तर जवळजवळ 150 ते 150 पेपर्स होतात. घरी पण एक पेपर सोडवायला देतो आणि इथं पण एक पेपर. घरचा पेपर जो आहे तो तुम्ही स्वतः चेक करायचा आणि इथं जो आहे तो तुम्हाला इथं पेपर दिला जातो, तो दररोज पेपर होतो. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका की सिलेबसचं. ज्यांना गेल्या वर्षी जे पालक होते त्यांच्याशी तुम्ही कन्सर्न करू शकता, जे नवीन पालक या वर्षी आहेत ते. त्याच्यामुळं ही गोष्ट समजून घ्या की आपले हे जो क्लास आहे तो आता टॉप लेवलला आहे, त्यानुसारच आम्हाला रिझल्ट टिकवायचा आहे. त्यामुळे आम्ही प्रयत्न करणार आहोत. लक्षात घ्या, सिलेबस का थांबतोय, काय प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळ्या गोष्टी आहेत, पण आम्ही सिलेबस कंप्लीट करणार आहे या गोष्टी. त्याचबरोबर तुमचे मॉक टेस्ट सुद्धा आपल्याच कंटिन्युअसली चालू आहेत. म्हणतेला तर तुमची टेस्ट होतात, मग त्यामध्ये तुमचं एवढंच काम आहे विद्यार्थ्याला विचारणं का मार्क्स पडत नाहीत. ह्याहूनही जर मीटिंग झाली तर चांगलंच आहे, पण हाच व्हिडिओ ॲज अ मीटिंग म्हणून तुम्ही कन्सिडर करायचा आहे. तुम्हाला जर काय वाटतंय ना, विद्यार्थ्याला घेऊन या. लक्षात घ्या, घेऊन या. तुम्ही विद्यार्थी असेल, तुम्ही असाल आणि त्याप्रमाणे मी बोलणार आहे त्या विद्यार्थ्याबरोबर. हे गेल्या वर्षी सुद्धा केलेले. गेल्या वर्षी मी शेवटी 2 मीटिंग घेतल्या होत्या, त्यानंतर शेवटी मी कन्सर्न करून 5-5 जणांची
काही पालक माझ्याकडे आले होते, त्यावेळेस सुद्धा त्यांना सांगितलं की 5-5 जणांचे ग्रुप तयार करणार, त्यावेळेस त्यांना बोलवणार आणि त्यानुसार वर्कआउट करणार. हे मी सांगितलं होतं. कारण मॉबमध्ये पालकांचे 2-3च क्वेश्चन्स असतात आणि वेळ खूप लागतो, 2 ते 2 तास लागतात. नाही म्हटलं तरी सगळ्या गोष्टींचं सगळे काही पालक त्या इथं विचारत नाहीत, नंतर बोलायला येतात, नंतर भेटायला येतात. त्यापेक्षा तुम्हाला जे काही क्वेश्चन वाटतात, क्वेश्चन कुठले असणार आहेत तुमचे ते पण मी तुम्हाला सांगतो की विद्यार्थी अभ्यास करत नाही, विद्यार्थी ऐकत नाही, विद्यार्थी हे करत नाही, विद्यार्थी ते करत नाही. मग तुम्ही असंही तुम्ही मला भेटायला येऊ शकता, मला घेऊ इकडून. आता मध्यंतरी काही प्रॉब्लेम्समुळे मी भेटलो नाही, पण आहे आता भेटू शकतो. फोन करायचंय, सर आम्ही येतोय. मी 12:30-1 वाजेपर्यंत येत असतो, 12:30 पर्यंत असतो ऑफिसला. त्यावेळेस तुम्ही भेटायला येऊ शकता. त्यावेळेस विद्यार्थी पण इथंच असतो, क्लासमध्येच असतो. एखादा आला, तुम्ही भेटायला आला, विद्यार्थ्याला बोलवलं, इथं त्यांच्याशी बोललो, ह्या सुद्धा गोष्टी होऊ शकतात. तर पालकांनी आता सतर्क व्हायचं आहे. बऱ्याच मुलांचे म्हणजे घरातले हे टीव्ही चालू आहेत, अजूनही मोबाईल देत आहेत विद्यार्थ्यांना. का देत आहेत माहिती नाहीयेत अजूनही. म्हणजे बरेच पालक असे आहेत की थोडं लक्ष नाही. कधी देणार लक्ष? 4 महिने राहिलेत. मेरिट तुम्ही बघितलं असेल, कुठल्या लेवलला गेलेलं मेरिट आहे ते तरी किती पालकांनी बघितलंय माहिती नाहीये मला. हे सुद्धा बघणं गरजेचं आहे की आपला विद्यार्थी आत्ता कुठं आहे, आपल्याला कुठं जायचंय, कुठल्या राऊंडला नंबर लागणार आहे. 260 पर्यंतचं मेरिट चंद्रपूरला आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 4थ्या राऊंड पर्यंत 260 मार्क जर पडले तर 4थ्या राऊंड पर्यंत तुमचा नंबर लागू शकतो. विद्यार्थी म्हणजे मुलगा असेल तर, मुलगी असेल तर जसं कॅटेगरी वाईज आहे ती कुठं शिल्लक राहणार आहे, मग तुम्हाला बाहेर जावं लागणार आहे. ह्या सुद्धा गोष्टी आहेत. सातारला सुद्धा आहेत जागा, चंद्रपूरला सुद्धा जागा आहेत. कुठं जायचंय हे ठरवा, किती कुठं जायचं ते ठरवायचं आणि किती तिथं मार्क्स पाडावे लागणार आहे हे सुद्धा ठरवणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल की मला सातारला जायचंय आणि मला मार्क्स पडते 260, कसं पॉसिबल आहे? मग तुम्हाला मार्क्स वाढवले पाहिजेत, नाही तर स्कूल चेंज केलं पाहिजे. कुठली तरी एक गोष्ट होणार आहे. ते आजच्या आज मला ते पाठवून द्यायचं आहे, जेणेकरून ग्रुपला पाठवायचं, जेणेकरून ते लक्षात येईल की कोणत्या पालकांनी काय टार्गेट ठेवलेलं आहे विद्यार्थ्यांना, आणि ते विद्यार्थ्यांना विचारून करायचं आहे. तुम्ही सुद्धा स्टडी करायचा आहे. त्यावरची बरेच पालकांनी स्टडी चांगला केला होता सैनिक स्कूलचा. तुम्ही सुद्धा बघायचं, तुमच्याकडे वेळ आहे, 4 महिने 5 महिने आहेत, की बाबा लांब सैनिक स्कूल धरून चालला की आता झुंझुनू सैनिक स्कूल आले, मग तिथं बाबा झुंझुनू सैनिक स्कूलला तुम्हाला ग्रुप वेबसाईट वरती आहेत, गुगलला सर्च केलं सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. प्रत्येक सैनिक स्कूलची प्रत्येक गोष्ट तुम्हाला गुगलवरती मिळते, ते बघायचं आहे. ओके. अभ्यास कसा करायचा ऑलरेडी मी दररोज सांगतोय, विद्यार्थ्यांशी पण बोलतोय. काय करायचे पनिशमेंट मी कमी करतोय, लक्षात घ्या. पनिशमेंट मी जास्त करत नाही. टीचर्स करतायत, पण मी पनिशमेंट अजूनही त्या लेवलला सुरुवात केलेली नाही. सप्टेंबर पासून ते सुद्धा सुरुवात करणार आहे. ओके. पण पालकांनी सुद्धा तेवढं लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी पालकांसाठीची आहे ती म्हणजे आहे डॉक्युमेंट्स कलेक्शनसाठी सुरुवात करायची आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये जर फॉर्म सुटले तर खूप अवघड होईल. मग पालकांचे फोन येतो की सर हे डॉक्युमेंट मी हे अपलोड करू का, ते डॉक्युमेंट ते अपलोड करू का. बेसिक डॉक्युमेंटची गरज आहे. बेसिक डॉक्युमेंट कोणकोणते? आधार कार्ड अपडेटेड पाहिजे, ते मस्ट आहे. आधार कार्ड तुमचं अपडेटेड पाहिजे. दुसरी डोमासाईल सर्टिफिकेट कंपल्सरी पाहिजे. बर्थ सर्टिफिकेट कंपल्सरी पाहिजे. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, ओबीसी असेल तर सेंट्रलचं सर्टिफिकेट कंपल्सरी पाहिजे. सगळे विद्यार्थ्यांच्या नावाने पाहिजेत. SC ST असेल तर सेंट्रलचं सर्टिफिकेट पाहिजे. ओबीसी असाल तर ओबीसी नॉन क्रिमिनल पाहिजे सेंट्रल. डिफेन्स मध्ये असाल PPO पाहिजे. जर तुमचं पेन्शन सर्टिफिकेट असेल तर म्हणजे रिटायर झालेला असेल, ऑन ड्युटी असेल तर सर्व्हिस सर्टिफिकेट. सर्व्हिस सर्टिफिकेटचा फॉर्म हा त्यावेळेस होतो, त्यावेळेस तुम्हाला तो दिला जाईल. पण हे बाकीचे डॉक्युमेंट्स तर तुम्ही रेडी करून ठेवू शकता. ते कंपल्सरी रेडी करायचेच आहेत, त्याला पर्याय नाही. तुम्ही डोमासाईलला पर्याय मागत असाल, नाही. बर्थ सर्टिफिकेटला पर्याय नाही. त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, परत एकदा सांगतोय, एक म्हणजे बर्थ सर्टिफिकेट आधार कार्ड लागणार आहे अपडेटेड. काय अपडेट करायचंय? त्याच्यामध्ये नाव जे आहे प्रॉपर, जे काय नाव असेल ते नाव पाहिजे, स्पेलिंग सकट. डेट ऑफ बर्थ DDMM YYच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, YYYY या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. त्याच्यानंतर ना ऍड्रेस डझंट मॅटर, कारण उद्याचे आता फॉर्म गेलेले, सैनिक स्कूल RMA साठी गरज नसते. सो ते एक महत्वाचं आहे.
ऍड्रेस गरज नाही, कुठला ऍड्रेस असला तरी चालतो. दुसरं डोमासाईल सर्टिफिकेट, ते कंपल्सरी पाहिजे तुमच्याकडं. बर्थ सर्टिफिकेट कंपल्सरी पाहिजे. त्याच्यानंतर ओबीसी एनसीएल मध्ये असाल, आता हे पण कोणाचं आहे की 7 लाखाच्या आतलं, 7 लाख किंवा 7 लाखाच्या आतलं उत्पन्न ज्यांचं असेल त्यांचं नॉन क्रिमिनल निघतं, जरी ओबीसी कॅटेगरी असेल तरी. ज्यांची ओपन कॅटेगरी कुणबीमध्ये करून घ्यायचं असेल, त्यांचं उत्पन्न कमी दाखवायचं तरी त्यांचंही त्याप्रमाणे करू शकता. सो या गोष्टी आहेत. तुम्ही ते ओबीसीचं नॉन क्रिमिलियर सेंट्रलचं सर्टिफिकेट पाहिजे. दुसरं SC ST असेल तर त्याचं सेंट्रल सर्टिफिकेट पाहिजे. आणि त्याच्यानंतर डिफेन्स असाल तर सर्व्हिसमध्ये असाल तर सर्व्हिस सर्टिफिकेट ते त्यावेळेस तुम्हाला दिलं जाईल. आणि जर पेन्शन म्हणजे तुम्ही रिटायर झालेला असाल तर PPO लागणार आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा उल्लेख पाहिजे. ओके, हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहेत. कधीही फॉर्म सुटतील त्यावेळेस ते अपलोड करावे लागतात. ओके, आता ज्यांचा ओबीसी आणि डिफेन्स मध्ये आहेत त्यांनी थोडासा विचार करायचा आहे. कुठला? डिफेन्स मध्ये जर असाल तुम्ही आणि तुम्हाला RMS साठी घ्यायचं ऍडमिशन तर डिफेन्स मधून तुम्ही फॉर्म भरायचा, डिफेन्स ओबीसी मधून फॉर्म भरायचा आहे. ओके, आता सैनिक स्कूलसाठी असेल तर डिफेन्स मध्ये जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्ही कुठं बाहेर जाऊ शकत नाही. बाहेर इन द सेन्स तुम्हाला तुमच्याच जागा ऍक्वायर कराव्या लागतात. तुमच्यामध्ये सुद्धा कोणी येत नाही आणि तुम्ही सुद्धा बाहेर जाऊ शकत नाही. आता ओबीसी असल्यास तुम्हाला ओपनच्या सुद्धा जागा मिळतात. ओबीसी प्लस ओपन अशा दोन्हीच्याही जागा तुम्हाला मिळतात. त्यामुळे तो एक बेनिफिट राहतो. त्यासाठी तुम्ही डिफेन्स, ज्यांचं डिफेन्स आणि ओबीसी आहे त्यांनी डिफेन्सचं पण मेरिट बघायचं आहे आणि ओबीसीचं पण मेरिट बघायचं आहे प्रत्येक राऊंडचं. आणि ते सायमल्टेनियसली बघत असताना सिटी मॅट्रिक्स सुद्धा बघायचं आहे. पहिल्या राऊंडला विद्यार्थिनी म्हणजे मुलींच्या पालकांनी तर हे कंपल्सरी बघायचं आहे की किती मेरिट गेलं होतं, कितीला क्लोज झालं होतं, किती जागा शिल्लक होता. एकच जागा होती. सातारा चंद्रपूरला 2-2 जागा होत्या. हे सुद्धा तिथे तुम्ही चेक करायचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला टार्गेट ओरिएंटेडच काम करायचं आहे. माझं टार्गेट हे आहे आणि त्यानुसारच मी काम करणार आहे. मला किती वेळ जागायचा आहे, मी 4:30 वाजता उठणार आहे, 4 वाजता उठणार आहे. थोडे 4 महिने तुम्ही जर तुमच्या शरीराकडे जास्त लक्ष न देता, जास्त लक्ष म्हणजे आजारी पडायचं नाहीये, पण नाही 11 वाजता झोपता तर मला झोपच आलेली आहे, नाही, अभ्यास करा, 4 वाजता उठा, पण ते काम त्या वेळेतच झालं पाहिजे. ओके, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या पालकांना वाटते की नाही सर आम्हाला भेटायलाच यायचं आहे तुम्हाला, सो मी 12:30 पर्यंत असतो. आता या महिन्यामध्ये गणपतीची एक बुधवारची सुट्टी असेल जी या 8 दिवस येणार आहे, ती बुधवारची सुट्टी असेल. त्याच्यानंतर सोमवारची एक सुट्टी असेल लक्ष्मींची मुळे. त्याच्यानंतर सुट्टी नसणारी विसर्जनाची डायरेक्टली सुट्टी असेल. ह्या सुट्ट्या असणार आहेत. मग त्या प्रमाणात आम्ही तिथं पेपरचं वर्कआउट करणार आहे. म्हणजे काय की एकतर घरी पेपर दिला जाईल, नाहीतर त्याच्या दुसऱ्या दिवशी पेपर घेतला जाईल ऑफिस इथं क्लासमध्ये. सो ही गोष्ट आम्ही कंपल्सरी करणार आहे. ज्या पालकांना वाटतंय की तुम्हाला भेटायला जायचंय 12:30 पर्यंत मी इथं असणार आहे, विद्यार्थी इथं असतो, तुम्ही त्यांना घेऊन येऊ शकता, इथं बोलू शकतो आपण. ओके, एकदा सप्टेंबर पासून आपण 5-5 जणांचे ग्रुप तयार करणार आणि त्यानुसार मी तुम्हाला बोलवणार आहे. 5 जणांचे ग्रुप तयार करणार, इथं 5 जणांना बोलवणार. आपल्या इथं 5 जणांची जागा आहे माझ्या ऑफिसमध्ये इथं, आणि त्या मुलांना असं बोलवणार नाही. तुमचे जे काही शंका असतील त्या तुम्ही मला सांगायचे, त्यानुसार त्यांचं तिथं वर्कआउट केलं जाईल. पण जे काही टायमिंग दिलेलं आहे पहाटे 5 ते 11, ते त्याच्यामध्ये जेवढ्या वेळ स्टुडंट असणार आहेत तेवढ्या वेळ तुम्ही त्यांच्याकडनं ते वर्कआउट करून घ्यायचं आहे कंपल्सरी. ओके, ज्या काही शंका असतील काय असतील तर ते तुम्ही मला मेसेज किंवा फोन करून विचारू शकता. डॉक्युमेंटच्या बाबतीत सगळ्या गोष्टी सांगितल्या, वर्कआउट कसं करायचंय, सिलेबस कधी संपेल, आपण मॉक टेस्ट कधी सुरुवात करणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितल्या. सिलेबस आपण लवकरात लवकर संपवणार आहोत. आयदर तो 15 सप्टेंबर पर्यंत संपवण्यासाठी सांगितलेला आहे टीचर्सला. हार्डली 5-10 दिवस इकडे तिकडे, पण आपण झाले शक्य सिलेबस संपला की आपण मॉक टेस्टला चालू करणार आहोत. म्हणजे जर सिलेबस सप्टेंबरमध्ये संपला तर ऑक्टोबर पासून मॉक टेस्ट चालू होणार आहेत. मॉक टेस्ट म्हणजे काय असतं की दररोज पेपर होणार. पहिल्या वेळेस मग एखादा एक दिवस पेपर होईल, कारण का मुलांना पण त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. 2.5 तासाचा पेपर उरकायचा असतो, मुलांना त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. तुम्ही घरी त्याच्याप्रमाणे OMR शीट असेल, मी मध्यंतरी OMR शीट पाठवून दिली होती. OMR शीट वरती मुलांची प्रॅक्टिस करून घ्या, त्यांना नंबर दिले होते, सगळ्या गोष्टी दिल्या होत्या. त्यानुसार तुम्ही त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घ्यायचे आहे. ओके, कोणाला काही शंका असतील
तर मला कॉल करा, मेसेज करा. थँक्यू.